नमस्कार. कशा आहेस मित्रांनो? कशा आहेस? नवरात्र 9 दिवस थोडे कठीण चाललेले आहे. कसं करावं काही समजत नाही. केव्हा दिवस जाते, केव्हा दसरा येते, केव्हा 9वा दिवस येते, केव्हा जातो, केव्हा 35 किलोमीटर दूर जातो, बारमध्ये बसतो, दारूचा ग्लास घेतो, वेटरले बोलवतो, काहीतरी करतो, कसं तरी काहीतरी दिमाग लावतो. पूर्ण रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे, पूर्ण दिमाग लावून ठेवलेला आहे. 4 मित्र मंडळी सगळा विषय तयार करून ठेवलेला आहे. जेवढाही तुम्ही दिमागात तुमच्या विषय ठरवलेला आहे हा पूर्ण होणार आहे. काही काही लोकांना झोप लागत नाही आहे, झोपीचा प्रश्न आलेला आहे. झोपच नाही होऊन राहिली म्हणते का करावं काही समजून नाही राहिलेलं आहे. भरपूर लोकांचे फोन आले, भाऊ झोप लागून नाही राहिली आहे, दिवस कशी निघन, का निघन. निघून जाईन, आरामात निघून जाईन. मस्त बढिया एन्जॉय करा, छान एन्जॉय करा. फक्त तो दिवस लक्षात ठेवा, जे लोक उपवास करत आहे, ज्यानं उपवास केलेले आहे आणि उपवासात जर समजा तुम्ही दारू पित असाल तर ते दारू एकदम कमी लेवलवर प्या, हळूहळू प्या. त्याच्यानंतर जेवणाचा जो विषय आहे, खूप जास्त जेवण निरंकाळ उपवासवाल्यासाठी स्पेशली सांगणं आहे का खूप जास्त जेवण करू नका. जेवढं तुम्ही जास्त जेवण कराल तेवढं बिमार पडण्याची लक्षणं आहे. थोडं हळूहळू थोडा आहार चालू करा, थोडं घ्या आणि त्याला एक लाईटमध्ये करा. दिवस खूप पडलेले आहे, फक्त कोणताही प्रसंग तुमच्यावर वाईट नाही यावं याची फक्त काळजी घ्या. जय हिंद, जय भारत, नमस्कार, जय माता.